हॅलो फ्रेंड्स, एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। 10,000 पेक्षा जास्त रिक्त पदे असणारी आणि कायमस्वरूपी नोकरीची हमी असलेल्या पदाविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। यामध्ये 10,000 पेक्षा जास्त रिक्त पदे असून वेतन श्रेणी नियमित 5,200 ते 20,200 आणि ग्रेड पे 1,800 रुपये, तसेच पात्रता असणार आहे फक्त 10वी पास व इतर समतुल्य अर्हताधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। आणि अतिशय चांगल्या प्रकारची वेतन श्रेणी असणारी आणि जास्त रिक्त पद असणारी म्हणजे 10,000 पेक्षा जास्त पद रिक्त असणारी ही जाहिरात असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याच पद्धतीनं अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब्स विषयी माहिती पाहण्यासाठी आणि नोटिफिकेशनद्वारे सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लक्षात ठेवा मित्रांनो, 10,000 पेक्षा जास्त पद रिक्त आहेत आणि तब्बल या ठिकाणी वेतन श्रेणी 5,200 ते 20,200 आणि ग्रेड पे 1,800 रुपये असणार आहे। आणि अशा प्रकारची सुवर्ण संधी असलेली ही जाहिरात आहे, त्यामुळे ही माहिती सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व इच्छुक आणि पात्रधारक उमेदवारांना या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करता येईल। पाहूया नेमकं काय आहे आणि नेमकी जाहिरात काय आहे किंवा काय नोटिफिकेशन आहे ते पाहूया। पाहू शकता, भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कर्मचारी चयन आयोग स्टाफ सिलेक्शन कमिशन या ठिकाणी याद्वारे मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ एक्झामिनेशन 2019 म्हणजे नॉन टेक्निकल पदासाठी मल्टीटास्किंगसाठी या ठिकाणी भरती प्रक्रियेबाबत किंवा परीक्षा प्रक्रियेबाबत एक शॉर्ट नोटीस या ठिकाणी पब्लिश झालेली आहे। आता ही नोटीस नेमकी काय आहे ही नंतर पाहूया। त्या अगोदर जी पदं असणार आहेत ही पदं या ठिकाणी कशा प्रकारे भरली जाणार आहेत याविषयी माहिती सविस्तररित्या घेऊया। तर लक्षात ठेवा, 10,000 पेक्षा जास्त रिक्त पद असणारी ही नोकर भरती आहे किंवा यासाठी या ठिकाणी परीक्षा कोणती आयोजित केली जाणार आहे किंवा इतर सर्व माहिती या ठिकाणी पाहूया। स्टेट सिलेक्शन कमिशन मल्टीटास्किंग स्टाफ रिक्रूटमेंट 2019 नोटिफिकेशन विल बी अवेलेबल ऑन 22 एप्रिल 2019 म्हणजेच या परीक्षेविषयी किंवा या पदाविषयी सविस्तर जी माहिती आहे ही सविस्तर माहिती 22 एप्रिल रोजी उपलब्ध होणार असून त्या अगोदर जी माहिती उपलब्ध झालेली आहे ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। द SSC विल होल्ड द मल्टीटास्किंग नॉन टीचिंग स्टाफ एक्झामिनेशन 2019 फॉर रिक्रूटमेंट ऑफ डिफरंट मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स वॅकन्सीज पोस्ट ऑफ या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड देअर सबऑर्डिनेट ऑफिसेस म्हणजेच SSC मार्फत मल्टीटास्किंग नॉन टीचिंग स्टाफसाठी 2019 साठी या ठिकाणी जी काही रिक्त पदं आहेत या रिक्त पदाकरिता ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे। आणि ही भरती प्रक्रिया वेगवेगळी मंत्रालये त्याचबरोबर वेगवेगळ्या खात्यामध्ये रिक्त असणाऱ्या जागासाठी भारत सरकारच्या विविध खात्यातील आणि मंत्रालय विभागामध्ये या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। द SSC मल्टीटास्किंग 2019 एक्झाम इन कॉम्प्युटर बेस्ड म्हणजे ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे। मोड शेड्यूल्ड फ्रॉम 2 ऑगस्ट 2019 टू 6 सप्टेंबर 2019 म्हणजे 2 ऑगस्ट 2019 पासून ते 6 सप्टेंबर 2019 पर्यंत या ठिकाणी या परीक्षेचं शेड्यूल असणार आहे। द SSC MTS रिक्रूटमेंट 2019 टोटल टेंटेटिव्ह वॅकन्सीज 10,000 प्लस या ठिकाणी लक्षात ठेवा या पदांसाठी 10,000 पेक्षा जास्त पद रिक्त असणार आहे। आता नेमकी कोणती पदं असणार आहेत त्या पोस्टची नावं पाहूया। मल्टीटास्किंग स्टाफ MTS नॉन टेक्निकल या ठिकाणी या नॉन टेक्निकलसाठी टोटल वॅकन्सी 10,000 प्लस असणार आहे। एज लिमिट असणार आहे 18 वर्ष ते 25 वर्ष। पे स्केल असणार आहे 5,200 ते 20,200 अधिक ग्रेड पे असणार आहे 1,800 रुपये। यासाठी आपण या ठिकाणी पदं कोणती आहेत पाहूया। तर ती पदं आहेत या ठिकाणी जमादार, त्याच पद्धतीनं या ठिकाणी पदाचं जी नाव असणार आहे ती या ठिकाणी पहिलं पद पाहिलं होतं आपण जमादार, त्यानंतर सफाईवाला, चौकीवाला, शिपाई,
या प्रकारची विविध पदं या ठिकाणी या प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहेत आणि या पदांची संख्या 10,000 प्लस आहे, आपण पाहिलेलंच आहे। यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आवश्यक आहे पहा, कॅन्डिडेट्स मस्ट हॅव पास्ड मिनिमम मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पास असणं आवश्यक आहे, एक्झामिनेशन और इक्विव्हॅलेंट क्वालिफिकेशन फ्रॉम अ सेंट्रल गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड बोर्ड, ॲप्लिकेशन फी ₹100 ओनली फॉर जनरल अँड ओबीसी कॅटेगरी कॅन्डिडेट्स म्हणजेच ओबीसी आणि जनरल कॅटेगरीतील उमेदवारांसाठी फक्त ₹100 फी असणार आहे। नो फी फॉर रिझर्व्ड कॅटेगरी कॅन्डिडेट्स, द एक्झाम फी मे सबमिट द रिक्विसाइट फी थ्रू स्टेट ऑनलाईन और ऑफलाईन पेमेंट मोड म्हणजेच या ठिकाणी फक्त जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही फी आकारली जाणार आहे, इतर उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही। सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे पहा, कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे म्हणजे संगणकावर आधारित चाचणी घेतली जाणार आहे। द लास्ट इयर SSC MTS एक्झाम कंडक्टेड इन 2 पार्ट्स म्हणजे पाठीमागच्या वर्षी ही जी परीक्षा आहे ही 2 विभागामध्ये घेण्यात आलेली होती, एक पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड। पेपर फर्स्ट will consist of objective type multiple choice questions only. पेपर फर्स्ट जो आहे हा ऑब्जेक्टिव्ह टाईप घेण्यात येतो। त्याच पद्धतीनं द क्वेश्चन्स विल बी सेट बोथ इन इंग्लिश अँड हिंदी आणि परीक्षेचं माध्यम इंग्रजी आणि हिंदी असणार आहे। द कमिशन रिझर्व्स द राईट टू द सेट क्वेश्चन्स ॲडिशनली इन रिजनल लँग्वेज सब्जेक्ट टू टेक्निकली फिजिबिलिटी. देर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 0.25 मार्क्स फॉर इच रॉंग ॲन्सर म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 0.25 मार्क वजा केले जाणार म्हणजे 4 प्रश्न चुकीचं उत्तर दिलं तर तुमचा 1 मार्क त्यामधून वजा केला जाणार आहे। असा पेपर पहिला असणार आहे जो ऑब्जेक्टिव्ह टाईप पाहिलेला आहे। पेपर सेकंड असणार आहे, द पेपर सेकंड विल बी डिस्क्रिप्टिव्ह इन विच द कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू दी राईट शॉर्ट एसे लेटर in English or any language included in the 8th schedule of constitution म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला पत्र आणि निबंध लेखन असणार आहे इंग्रजी किंवा इतर लँग्वेजमध्ये। द SSC MTS 2019 examination indicative advertisement only available here. Further detailed notification about age limit, reservation, examination scheme and other details will be updated on 22 April 2019 म्हणजेच इतर सर्व माहिती जी आहे ती सविस्तररित्या जाहिरात जेव्हा प्रसिद्ध होईल म्हणजेच 22 एप्रिल रोजी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, यावेळेस याची सर्व माहिती त्या जाहिरातीमध्ये उपलब्ध होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी आता जी सूचना प्राप्त झालेली आहे या सूचनानुसार जेवढी माहिती उपलब्ध झालेली आहे ही माहिती त्याद्वारे पाहिलेली आहे। ओपनिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन 22 एप्रिल 2019 म्हणजे 22 एप्रिल 2019 पासून ऑनलाईनरित्या ॲप्लिकेशन करण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि ही सर्व जी माहिती आहे ही सर्व माहिती एका नोटिफिकेशनच्या आधारे प्राप्त झालेली असून ते नोटिफिकेशन आपण सुरुवातीला फक्त पाहिलेलं, पाहूया काय आहे नोटिफिकेशन नेमकं की ज्याद्वारे ही माहिती प्राप्त झालेली आहे। तर पहा या ठिकाणी हे नोटिफिकेशन होतं मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ कमिशन 2019 शॉर्ट नोटीस। पाहूया, स्टाफ सिलेक्शन कमिशन विल होल्ड द मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ एक्झामिनेशन 2019 इन कॉम्प्युटर बेस्ड मोड फॉर रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल staff in different ministries, departments of government of India and their attached and minimum essential qualification prescribed for the examination is matriculation or equivalent examination passed from a recognized board or university म्हणजे 10वी किंवा इतर समकक्ष पात्रता या ठिकाणी गृहीत धरली जाणार आहे। त्याच पद्धतीने subordinate offices during the period from 2 August 2019 to 6 September 2019 the said dates are tentative म्हणजे या ठिकाणी ह्या तारखेच्या मध्ये ही प्रक्रिया पार पडणार असून या सर्व तारखा ह्या टेंटेटिव्ह म्हणजे यामध्ये बदल होऊ शकतो। या तारखेदरम्यान हे शेड्यूल या ठिकाणी राबवलं जाणार आहे। फॉर एज लिमिट, रिझर्वेशन, एज रिलॅक्सेशन, एक्झामिनेशन स्कीम अँड अदर डिटेल्स प्लीज रेफर टू द डिटेल्ड नोटीस ऑफ एक्झामिनेशन टू बी अपलोडेड ऑन द वेबसाईट ऑफ द कमिशन
that is ssc.nic.in ऑन 22 एप्रिल 2019 म्हणजे 22 एप्रिल 2019 रोजी या ठिकाणी सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे। तत्पूर्वी ही जी माहिती उपलब्ध झालेली होती या माहितीच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी ही माहिती देण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, गरजू आणि पात्र उमेदवारांना या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला विसरू नका। जरी चतुर्थ श्रेणीतील पद असलं तरी सुद्धा 10वी पास उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे, जेणेकरून चौकीदार, जमादार, सफाईवाला, शिपाई यासारख्या पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।